महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। खरं तर 10वी आणि 12वीचे विद्यार्थी तसेच त्यांचे पालक 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत। दरम्यान आता बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या संदर्भातच एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे। तर यामध्ये आता 12वीच्या निकालाची तारीख जाहीर झालेली आहे। महाराष्ट्रातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे। खरे तर 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर आता लाखो विद्यार्थ्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वी आणि 12वी परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पार पडल्या आहेत। 10वी आणि 12वीची परीक्षा होऊन 1 महिना झाला। परीक्षा झाल्यानंतर आता निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही आहे। अशातच 10वी आणि 12वी परीक्षेच्या निकालाच्या तारखेबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे। महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी 10वी 12वीच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। 10वी आणि 12वीचा निकाल येत्या 15 मे पर्यंत जाहीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। बोर्डाकडून 10वी आणि 12वीच्या निकालाची तयारी जोरदार सुरू आहे। पेपरची तपासणी अंतिम टप्प्यात आहे। अशामध्ये निकालाची येत्या 15 मे रोजी 10वी आणि 12वीचा निकाल लागणार असल्याचे सांगितले जात आहे। महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी शक्यता वर्तवली आहे। साधारणतः 12वीचे निकाल हे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि 10वीचे निकाल हे जूनच्या पहिल्या आठवड्यात लागतात। मागच्या वर्षी 12वीचा निकाल 21 मे रोजी लागला होता, तर 10वीचा निकाल 27 मे रोजी जाहीर झाला होता। पण यावर्षी 10वी आणि 12वीचा निकाल लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी तयार राहावे असे सांगितले जात आहे। 10वी आणि 12वीचा निकाल तुम्ही ऑनलाईन पाहू शकता। यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांच्या हॉल तिकिटाचा नंबर असणे आवश्यक आहे। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।